आणि आता बातमी मंत्री झिरवाळांची। कार्यालयातीलच क्लार्कच्या लाच प्रकरणात तुर्तासरी झिरवाळ यांना अभय मिळाले, पण त्याच वेळी सुनेत्रा पवारांनी झिरवाळांना कडक शब्दात समज दिली। तर रोहित पवारांनी मात्र मंत्रालयातच पडलेल्या एसीबीच्या छाप्यावरून वेगळी शंका उपस्थित केली। पाहूया। मंत्रालयातल्या कॅबिनमधल्या कर्मचाऱ्यांच्या लाच प्रकरणात मंत्री झिरवाळांना सुनेत्रा पवारांनी अभय दिले। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी झिरवाळांसोबत चर्चा केली, ज्यात पक्ष बदनाम होईल असं काहीही करू नका, पक्षाच्या प्रतिमेची काळजी घ्या अशा शब्दात झिरवाळांचे कान टोचून सुनेत्रा पवारांनी नाराजी व्यक्त केली। आज थोडंसं कळत नकळत त्यांनी मला काही सूचना केल्या असतील किंवा नेत्यांनी काही सूचना केल्या का बाबा अशा पद्धतीनं व्हायला नको होतं, सगळ्यांना तशा इन्स्ट्रक्शन दिल्या पाहिजे आणि चुकीचा प्रकार असा व्हायला नको अशा पद्धतीनं सगळ्यांनी सांगितलं। मंत्री झिरवाळांच्या मंत्रालयातल्याच कॅबिनमध्ये क्लार्क राजेंद्र ढेरंगेंना लाच घेताना लाचलुचपत विभागानं रंगेहात पकडलं। तर आपला या प्रकरणाशी संबंध नसून विभागाद्वारे स्वतंत्र चौकशी लावण्यात आल्याचं झिरवाळांनी सांगितलं। आपल्या विभागामार्फत एक स्वतंत्र चौकशी नेमून आणि सहआयुक्त दक्षता आणि पोलीस उपायुक्त यांच्यामार्फत एक चौकशी करण्याच्या निर्देशित केलेला आहे। त्या पद्धतीनं त्यांची चौकशी त्या ठिकाणी चालू आहे। हा प्रकार इथं होत होता याची कधी मला अशी सुस्पष्ट कल्पना कधीही नव्हती, कारण तसं ऑफिस आणि माझं कार्यालय हे जवळ जरी असेल तर प्रत्येक क्लर्क किंवा प्रत्येक OSDच्या कार्यालयात किंवा त्याच्या बसायच्या व्यवस्थेत जवळ जाऊन पाहण्याचा काही कधी प्रसंग आला नाही। परंतु जे झालंय ते अतिशय दयनीय, अतिशय कलंक लावणारा असं ते वर्तन त्या ठिकाणी केलं गेलंय। विरोधकांनी मात्र झिरवाळांच्या राजीनाम्याची मागणी केली। त्यावर राजीनामा घ्यायचा की नाही हे मुख्यमंत्री ठरवतील असं उत्तर झिरवाळांनी दिलं। त्यांनी नैतिकतेच्या मुद्द्यावर राजीनामा दिला पाहिजे। सगळ्यात आधी नरहर झिरवळ काय आहेत हे सगळ्यांना माहिती आहे। नरहर झिरवळ यांचं कार्यालय, मंत्र्यांचं कार्यालय एसीबीने सील केलंय, यासारखी लाजिरवाणी गोष्ट नाही। मला तरी वाटतं का मुख्यमंत्री महोदय शेवटी हे अधिकार काढणं, दुसऱ्याला देणं हे मुख्यमंत्री महोदयांच्या कब्जेत असतं किंवा अधिकारात असतं। आणि मुख्यमंत्री महोदयांनी आत्तापर्यंत माझं कामकाज बघितले, त्याच्यावर कुठल्याही प्रकारची त्यांच्या मनात तरी किंतु परंतु असण्याचं कधी जाणवलेलं नाही। संजय राऊत झिरवाळांच्या राजीनाम्याची मागणी करत असले तरी शरद पवारांची राष्ट्रवादी मात्र झिरवाळांच्या बाजूने उभी आहे। झिरवाळ दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर उघडपणे बोलले, म्हणून त्यांना अडकवण्यासाठी कट रचला का अशी शंका रोहित पवार यांनी व्यक्त केली। तर मुख्यमंत्री फडणवीस स्वतःच्याच मंत्र्यावर छापा टाकतायत अशी टीका सुप्रिया सुळेंनी केली। तर बघा, हे आमदार जे दादांबरोबर ज्या लोकांनी काम केलं, दादांमुळेच त्यातले 90% आमदार निवडून आलेले आहेत। हे सगळे स्वाभिमानी लोक आहेत, यांचा आवाज तुम्ही काय दाबू शकत नाही। आणि तुम्ही म्हणता त्या पद्धतीची चर्चा ही लोकांमध्ये आहे की नरहर झिरवळ यांनी विलिनीकरणाबद्दल सकारात्मक, म्हणजे दादांची भूमिका काय ते तिथं उघड न घाबरता ते बोलले, म्हणून कदाचित हे जे काय झालं ते मुद्दामून काही वेगळी कॉन्स्पिरसी आहे का, त्यांना अडकवण्याची, त्यांना अडचणीत आणण्याची, त्यांना भीती घालायची। मला एवढं सांगायचे, भीती घालून किती लोकांना घालणार। तर तुम्ही जर 35 ते 40 आमदारांना भीती घालायला निघाला तर मग उद्या ते लोक तुमच्या पक्षात राहतील का, असाही प्रश्न तिथे निर्माण होऊ शकतो। माननीय मुख्यमंत्री ज्या 6व्या माळ्यावर बसतात त्या 6व्या माळ्यावरच्या होम मिनिस्ट्रीनीच 3ऱ्या 4थ्या मजल्याच्या त्यांच्याच कॅबिनेटमधल्या त्यांच्याच मंत्र्याच्या इथे एसीबी जाणं हे धक्कादायक नाही आहे का? मग ही कंप्लेंट केली कोणी? स्वतःच्या ज्या मंत्रालयाच्या बिल्डिंगचे अध्यक्ष राज्याचे तुम्ही आहात, डिपार्टमेंट तुमचं आहे, तुम्हीच स्वतःच्या मंत्र्यावर रेड करता। मग ह्यांना म्हणजे म्हणजे इंग्रजीमध्ये अंडर हिज नोज। ताई खूप अनुभवी आहे, खूप मोठे परिवारातून आहे। आता मला असं वाटते की कारवाई केली तरी भारतीय जनता पार्टी चुकीत आहे आणि कारवाई नाही केली तरी भारतीय जनता पार्टी चुकीत आहे। मला असं वाटते की जे लोक चुकीत कुठेही आढळले त्याच्यावर कारवाई करणं हेच आमचं संविधान आणि भारतीय जनता पार्टीची विचारधारा आहे। राजेंद्र ढेरंगे यांच्या लाच प्रकरणाशी आपला संबंध नाही किंवा माझ्या OSDचा सहभाग आहे असं स्टेटमेंट त्यांनी दिलेलं नाही असं झिरवाळांनी म्हटलंय। या प्रकरणाची एसीबी कडून चौकशी सुरू आहे, पण तुर्तास झिरवाळांचं मंत्रीपद वाचलंय। निवृत्ती बाबरसह सुनील काळे,
TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.